नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांना एक आनंदाची बातमी असणार आहे। आज मुद्रांक आणि नोंदणी आणि मुद्रांक भरती 2025 नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण जागा आहे 284। या जागा कोणत्या पदाकरिता आहेत, या पदाची पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे, कधीपर्यंत असणार आहे आणि वयोमर्यादा किती राहणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, या सर्व बाबीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न राहणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। तर त्या अगोदर नवी मुंबई मनपा भरती 620 पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, यामध्ये विविध पदाकरिता म्हणजे एएनएम असेल, जेएनएम स्टाफ नर्स आहे, एमपीडब्ल्यू, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी या विविध पदांचा समावेश आहे। याकरिता डब्ल्यू अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे। या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, टॉपिक वाईज एमसीक्यू, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे। तसेच टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। तर बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाईल। आता जास्त वेळ न घेता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय यांचे कार्यालय या ठिकाणची जाहिरात क्रमांक 01/2025 काय दिलेला आहे बघूया आपण। महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील गट ड शिपाई संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेली आहे। भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट आणि नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या संकेतस्थळावरती दिनांक 22/4 म्हणजे आजपासूनच प्रसिद्ध झालेली आहे। तर याचं जे वेळापत्रक आहे, आपण कास्टचं म्हणजे पदाचं डिस्ट्रीब्युशन पण बघणार आहोत, कोणत्या कॅटेगरी करता किती जागा आहेत, कोणाकरिता सर्व यामध्ये एकूण गट शिपाई पदाकरिता जी जागा आहे याचं वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600। एकूण जागा आहे 284। तर फॉर्म भरण्याचा दिनांक 22 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करता येणार आहे। तर नेमके आता पुढे आपण बघणार आहोत कोणते विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत फॉर्म भरू शकतात, पात्रता काय दिलेली आहे त्याकरिता। अगोदर यामध्ये ज्या जागा आहे 284 याचा प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार आपण विवरणपत्र बघणार आहोत। यामध्ये एकूण अनुसूचित जातीकरिता 29 जागा आहेत। त्यानंतर अनुसूचित जमाती 13, विमुक्त जाती विजयला 7 आहेत। त्यानंतर आहे भटक्या जमाती क एनटीडी एनटीसी 11, एनटीडी ला 10 आहेत। विशेष मागास प्रवर्गाला 5 जागा आहेत। ओबीसी ला 62 आहेत। सर्वात जास्त जागा कुठे आहेत, ओबीसी। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना 28 आहेत। सर्वसाधारण जागा, एकूण जागा बघत आहोत आपण, नंतर डिस्ट्रीब्युशन बघूया। त्यानंतर आहे एसीबीसी प्रवर्गाला 28 आणि ओपन अराखीव खुला प्रवर्गाला 91 पोस्ट आहेत। ओके, तर यामध्ये सर्वांकरिता तर आपण बघू शकता सर्वसाधारण महिलांना 30% आरक्षण आहे। महिलांच्या जागा आहेत प्रत्येक प्रवर्गामध्ये। त्यानंतर आहे माजी सैनिक 15% आरक्षण, दिव्यांगांना 4% आरक्षणानुसार त्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ स्तरावरचे खेळाडू आहेत त्यांना 5% आरक्षण आहे। प्रकल्पग्रस्त यांना 5% आरक्षण, त्यांच्या जागा राखीव आहेत। भूकंपग्रस्तांना 2% आरक्षण आहे। पदवीधर अंशकालीन 10% आणि अनाथांना 1% आरक्षण आहे। त्यांच्या पण वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये, खुला प्रवर्ग असेल त्यामध्ये पण अनाथांचा पदवीधर अंशकालीन 9 जागा आहेत आणि अनाथांना एकूण सर्व जागेपैकी 2 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। परत आहे भूकंपग्रस्तांसाठी आहे, प्रकल्पग्रस्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एसीबीसी मध्ये आहे, ईडब्ल्यूएस मध्ये आहे, ओबीसी मध्ये जागा राखीव आहेत। खेळाडूला भटके जमाती एनटीडी मध्ये आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये 1 जागा आहे आणि ओबीसी मध्ये 3 जागा आहेत। किती जागा आहेत? स्पोर्ट्स वाल्यांना जे खेळाडू आहेत
ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्याकरिता 3 जागा. त्यानंतर माजी सैनिकांकरिता एनटीसी मध्ये 2 आहेत, एनटीडी ला 2 आहेत, ओबीसी करिता 9 आहेत. माजी सैनिक मध्ये ओबीसी करिता 9 जागा आहेत, मेल अँड फिमेल. ईडब्ल्यूएस ला 4, ईसीबीसी मध्ये 4, अशा एकंदरीत 14 जागा. त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये माजी सैनिकांकरिता किती जागा राखीव आहेत? 14 जागा आहेत. परत महिलांकरिता एससी कॅटेगरीमध्ये 9, एसटी कॅटेगरीमध्ये 4 आहेत, विमुक्त जातीमध्ये 2, त्यानंतर एनटीसी मध्ये 3 आहे, एनटीडी ला 3 आहेत, विशेष मागास प्रवर्गाला 2 आहेत. ओबीसी करिता महिलांकरिता 19 जागा आहेत, ईडब्ल्यूएस ला 8 आणि ईसीबीसी ला 8 असे सेम जागा. आणि परत अराखीव म्हणजे ओपन खुला प्रवर्गामध्ये महिलांकरिता 27 जागा राखीव आहेत. म्हणजे खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत. सर्व कॅटेगरी करिता, सर्व प्रवर्गाकरिता जागा राखीव आहेत. तर ह्या परीक्षा महाराष्ट्र सरकार मार्फत आयबीपीएस कंपनी सोबत करार करण्यात आलेला आहे. त्या कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. तर याची आता नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात? तर अनाथांसाठी 2 पद आहेत. त्यानंतर एकूण जे 284 पद आहेत शिपाई गट ड, याची अर्हता आहे किमान शैक्षणिक अर्हता एसएससी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार याकरिता अपियर आहे, पात्र आहे फॉर्म भरण्याकरिता. ओके. उक्त पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे गरजेचं आहे. आता 10 मे लास्ट दिनांक आहे फॉर्म भरण्याची. त्याच्या अगोदर जर 10वीचा निकाल लागला तर त्या विद्यार्थी पण फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे. ओके. आता बघूया आपण वयोमर्यादा. तुम्हाला जागेचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एकूण जागा, फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे, परत सांगितलेलं आहे मागच्या याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता. त्यानंतर वयोमर्यादा आपण बघूया किती वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 38 वर्षाच्या आत जर असेल तर फॉर्म भरता येतो. तसेच मागासवर्गीय खेळाडू असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा इतर प्रवर्गामध्ये असेल तर 5 वर्ष शिथिलक्षम करण्यात आलेली आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तसेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांना 45 वर्ष इतकी वयोमर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे, म्हणजे 2 वर्ष जास्त, 43 आणि 2 45. ओके. यांचा आराखीव प्रवर्गाकरिता 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गाकरिता 900 रुपये ऑनलाईन स्वरूपामध्ये विथ जीएसटी फी आकारण्यात आलेली आहे. तर रवींद्र बिनवडे सर आहेत, भारतीय प्रशासकीय सेवा तसेच अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती पुणे गट ड तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय. ओके. आजची जाहिरात आहे 21/4/2025 पुणे या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तसेच थोड्या वेळामध्ये आपल्या जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावरती पण जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर ही डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय काय सांगितलं होतं बघा. पात्रता झालेली आहे, अभ्यासक्रम वेतन पण दिलेलं आहे तुम्हाला, आणि वयोमर्यादा पण सांगितलेली आहे. अंतिम दिनांक कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे, कधीपासून सुरू होणार आहेत फॉर्म, त्या संदर्भात पण माहिती दिलेली आहे. तर परत एकदा डबल अकॅडमी मध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत, नवी मुंबई मनपा असेल किंवा नगर परिषद जाहिरात येणार आहे, स्वच्छता निरीक्षकचा त्यामध्ये समावेश आहे. तर याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. तर आपल्याला योग्य मार्गदर्शनाकरिता तांत्रिक विषयाकरिता फक्त तांत्रिक विषय आणि सर्व विषयासहित दोन्ही पण बॅच अवेलेबल आहेत. तर आपल्याला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे. ओके. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करायचा आहे, आवडला असेल तर. तसं आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके. थँक्यू सर्वांचे.